नमस्कार मित्रांनो, आज आपण निसर्गाच्या सानिध्यात आणि इतिहासाच्या साक्षीने एका अद्भुत सफरीला निघालो आहोत. आमचा आजचा प्रवास आहे सिंहगडावरचा. तोच सिंहगड जिथे शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या इतिहासाच्या प्रत्येक कण बोलतो. चला, आज आपण अनुभवूया ट्रेकिंग सोबत निसर्गाची जादू आणि ऐतिहासिक ठिकाणांचं अद्भुत सौंदर्य. पुण्यातील शनिवार वाडा आणि स्वारगेट पासून सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत तुम्ही थेट बसने जाऊ शकता. ट्रेकिंगची सुरुवात झाली पायथ्यापासून. हिरव्या झाडीतून जाताना प्रत्येक श्वासाला गारवा जाणवत होता. डोंगरावर चढताना वाटेतील झाडं, पक्ष्यांचे आवाज आणि वाहणाऱ्या थंड वाऱ्याने मन अगदी प्रसन्न झालं. ट्रेकिंगची सुरुवात होते तेव्हा आपण निसर्गाच्या कुशीत प्रवेश करतो. पहिल्या पावलापासूनच ताजी हवा, हिरवीगार झाडे आणि शांतता आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जाते. डोंगर माथ्यावरच्या शांततेत ताऱ्यांच्या साक्षीने बसलेला हा क्षण म्हणजे निसर्गाशी जोडलेली अतूट नाळ आहे. ट्रेकिंग म्हणजे फक्त प्रवास नाही, तर निसर्गाशी पुन्हा जोडला जाण्याचा एक सुंदर मार्ग आहे. डोंगरांची मांदी याळी आणि पक्ष्यांच्या किलबिलाटात हरवून जाण्याचा अनुभव म्हणजे ट्रेकिंग. इथे निसर्ग फक्त पाहण्याचा विषय नाही, तर अनुभवायची संधी आहे. तुम्हालाही निसर्गाचा हा जादुई अनुभव घ्यायचा असेल तर वेळ काढा आणि निसर्गाच्या खुशीत या. आणि हो, निसर्गाचे रक्षण करा, कारण तोच आपला खरा मित्र आहे. आणि अखेर आम्ही गडाच्या मुख्य दरवाजाशी पोहोचलो. सिंहगडावर पोहोचण्याचा हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय होता.
सिंहगड म्हटलं की तानाजी मालुसरे यांची आठवण हमखास होते. त्यांच्या बलिदानाने हा गड स्वराज्यात दाखल झाला. तानाजी मालुसरे यांना नमन केल्याशिवाय या गडावर येण्याचा अर्थच नाही. त्यांच्या पराक्रमाला मानाचा मुजरा करत आम्ही इतिहासाला सलाम केला. त्यानंतर गडावरून दिसणारा तो शांत सुंदर सूर्यास्त जणू निसर्गाचा एक अद्वितीय प्रदर्शन. डोंगराच्या मागे सूर्य मावळताना त्याने आकाशात अनेक रंग भरले होते. या नजराने मन अगदी हरवून गेले. गडावरील मारुतीरायाच्या मंदिरात दर्शन घेतले. तेथील शांत वातावरण आणि मंदिरावरचा गडावरचा वसा मनाला विशेष ऊर्जा देऊन गेली. इतकं चालल्यानंतर गरमागरम झुणका भाकर आणि लोणच्याचा आस्वाद घेतला. गडावरचं हे जेवण म्हणजे शिदोरीपेक्षा कमी नव्हतं. गडावरचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय होता. परतीच्या वाटेवर डोंगरातील शांतता आणि निसर्गाचं सौंदर्य मनावर कोरलं गेलं. खरंच निसर्गाने आपणास खूप काही दिले, फक्त त्याचा अनुभव घ्यायला हवा. तर मित्रांनो, हा होता आमचा सिंहगडाचा अनुभव. निसर्गाच्या सानिध्यात एक दिवस घालवणं हेच खरं जीवनाचं सुख आहे. तुम्ही कधी सिंहगड ट्रेक केला आहे का? तुमचे अनुभव आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत निसर्ग जपा आणि जोडा. धन्यवाद. जय शिवराय.